या ठिकाणी आपली आई बघा कसं सारवून घेते मित्रांनो. बघा असं सारवावं लागतं सगळं, ती म्हणजे खात्यात ती. या ठिकाणी सगळ्या कोकऱ्यांना खादगी टाकलेली आहे आपले नाही का, पेंड आणि पलीकडं पाला बिला बांधलाय. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, हे असं शेण काला का केलाय माहिती आहे का. या ठिकाणी आता असं बघा केवढा घेरा घेतलाय आईने सारवून. असं शेणाने आपली पहिली घरं बिरं सगळं सारवायची मित्रांनो. मस्तपैकी आपल्या नॅचरल फिल्टरचं पाणी प्यायचं चाललंय. आता जो पाऊस आलाय ना, ह्या पावसात दुखाटच भरपूर पडले. आपल्या तिकडचा वाडा बिडा अजिबात दिसत नाही. तर आपल्या प्रगतीला, अर्चनाला, यांना सगळ्यांना भाषण कोणी लिहून दिले बाई? सरांनी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अजित आहे. या ठिकाणी मस्तपैकी भजी तळायची चालली ते. आई भज्यांना मिरच्या टाकल्यात का मसाला? मिरच्या कडून टाकले. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपला ब्लॉग चालू झालेला आहे एकदम 12 वाजता मित्रांनो. 12 वाजून गेले ते, 12 वाजता ब्लॉग चालू झाला आहे. आणि आता जरा वेळेस कोकऱ्यांना पाला वेला बांधला आहे आणि मेंढराकं जायचे. दादा जरा आपल्या गडीवर मेंढराकं गेले ते. तर आज तुम्हाला संपूर्ण दिवसभराचं वातावरण पाहायला भेटणार आहे. चला. या ठिकाणी सगळ्या कोकऱ्यांना खादगी टाकलेली आहे आपले नाही का, पेंड आणि पलीकडं पाला बिला बांधलाय. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, हे असं शेण काला का केलाय माहिती आहे का. तर इथं जी काय खडं माती बिती आहे ना, ती आपली कोकरी भरपूर जास्त प्रमाणात खात्यात आहे आणि त्याने मरण बी भरपूर पावतात मित्रांनो. तर इथली माती बिती खात्यात आहे उकरून त्याकरता मग इथं डायरेक्ट आता सारवून घ्यायचं. तर आई आपली सगळं सारवून घेते या. आणि हो बघा दुसरी इकडं बी हे खालची साईड आहे ना, इथं बी बघा त्यांनी उकरून किती हे केलं आहे मित्रांनो. हो बघा किंवा म्हणलं खड्डे केले ते इथं. हे असं त्यांनी उकारले भरपूर माती खात्यात आहे. त्याकरता इथं बी असं सारवायचे. असं सारवून बिरून घेतलं ना, शेणाच्या वासाने ते काही खाणार नाही. आणि त्या आजाराने आपलं जॅम झालेलं पिल्लू म्हणजे हो का, हे म्हणजे माती खाऊन हे भरपूर असं जॅम झाले नाही का, त्याला भरपूर जुलाब बिलाब होते ते ह्या पिल्लाला. या ठिकाणी आपली आई बघा कसं सारवून घेते मित्रांनो. हो असं सारवावं लागतं सगळं, ती म्हणजे खात्यात ती. जिथं ती माती खात्यात आहे ना, तिथं बघा असं ओतून आई सारवते. शेण मग काय. या ठिकाणी आता असं बघा केवढा घेरा घेतलाय आईने सारवून. असं शेणाने आपली पहिली घरं बिरं सगळं सारवायची मित्रांनो. हे आता आपल्या गावाकडंच सारवणं बिरावणं असते, शहराविरात तर असलं काय नाही. हे फक्त गावाकडंच तुम्हाला पाहायला भेटणार. आणि गावाकडं बी असं काय ठिकाणीच शक्यतो आता गावाकडं बी हे सगळं जुनं हरवत गेलेले आणि हरवलेलेच आहे मित्रांनो. हे फक्त आपल्या अशी जी लोक आहेत ना, कुठं झोपडीत ह्याच्यात राहणारी, ही अशी माळ रानावरती ह्याच्यावरती तिचं असं आपली घरबीर सारावत्यात. फपोटा बिपोटा येत नाही सारावले त्यामुळं. ठिकाणी आपलं आप्पा बी बसले ते मित्रांनो बा मस्तपैकी टेकून. आप्पा जेवण केलं का? हां जेवण बिवण केले, बसले ते निवांत पडवीला. जेवण बिवण केलं आणि घरचा वाईट व्हिडिओ शूट केला. आणि आता चाललो आहे मेंढराकडं. आता मित्रांनो भरपूर जणांचं असं प्रश्न असतात की तुमच्या व्हिडिओमध्ये जास्त रेसिपी ही दाखवत नाही का, रेसिपी ही पाहायला भेटत नाही. तर आता मी असं सगळं काही शेअर करत नाही तुमच्यासोबत. पण विषय काय मित्रांनो, आपल्याकडं माणसं फक्त 3 आहेत. आणि आपले जे दादा आहेत ना, दादा असंच जातात कुठे बी नाही का, म्हणजे कोणी बोलावलं तिकडं, कुठं कोणाच्या कारव्याला ह्याला तिकडे जातात. त्याकरिता ते कसं आहे ना मित्रांनो, घरचं जे बी काय आहे ना सगळं आपल्याला हँडल करावं लागतं. आपल्या आईला आणि मला, आम्ही दोघंच सगळं काय हँडल करतो. आणि ते हँडल करायला त्यामुळं मित्रांनो भरपूर अशी आपली परिस्थिती आहे ना, परिस्थिती खूप खराब आहे नाही का. त्याकरता असे जास्त व्यक्ती माणसं असली ना घरात, हा असं मॅनेज करायला गावतो. हे नाही ते नाही ते, पण आपल्याला काय पर्याय नाही मित्रांनो, आपल्याकडे जास्त व्यक्ती नाहीत. त्याकरता असंच आम्ही दोघं सगळं मी घरचं मित्रांनो. आमच्या आईला तुम्ही जर कोण भेटायला आलं आणि मग विचारा आमच्या आईला की मी घरी किती काम करतो, काय करतो, आणि एवढं सगळं करून व्हिडिओ बनवून तुमचं मनोरंजन करतो. तर एवढं नाही का, तुम्ही सबस्क्राईब करा आपल्याला नाही का. तुमच्या सपोर्टमुळं एक दिवस नक्की आपली परिस्थिती बदलेल मित्रांनो. आणि परिस्थिती बदलल्यानंतर बघा मग तिथनं पुढं मी तुम्हाला कसं एकदम मित्रांनो माझी जेवढी बी आता इथं पुढं काय लाईफ आहे ना, सगळं दाखवलं. मी जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात गेलो तरी तिथं मला पाहायला भेटतं. आपली सगळी मेंढरं बघा कुठं आल्या त्या.
बघा मेंढरं सगळे मित्रांनो इकडं आणल्या ते पारतारेच्या साईडला, म्हणजे आम्ही ह्या टायमाला तिकडं वर साडवतो. आज आपली मेंढरं दादा नेलेला मानले ते इकडं खाली शेरडं गेले ते खाली दऱ्यात चरायला, आणि आता मेंढरं इकडून चरायला लागतील आपल्याला आपली सगळी. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी डोंगरातलं फिल्टर पाणी प्यायला चाललेलो आहे. आता भरपूर तहान लागली, सकाळी 2-3 चपात्या खाल्लेल्या त्यामुळं तहान लागली, आणि आता फिल्टर पाणी नेमकं कुठलं आहे मित्रांनो, तर हवा हे जो नाला दिसतोय का समोरचा तुम्हाला, इथं आता आपली मेंढरं चरत होती. आता मेंढरं बघा इकडे गेली ते पलीकडच्या साईडला, तिकडून तशी चरत्यात आहे. आणि ह्या नाल्यात जे पाणी येतं आहे ना तेच पाणी मुरून हवा तिथं पुढं असा मातीचा भरावा घातला आहे मोठा, लय मोठा दगडी बिगडी लावले ते. तर बघा हे भरावा दिसतोय का तुम्हाला, या भराव्यातनं पाणी मुरून खाली जाते, आणि तिथंच मी एका ठिकाणी झराबिरा केला आहे. डबडं बिबडं ठेवले पाणी प्यायला, कोणी नेले का काय काय माहिती. आता तिथंच पाणी प्यायला जाणार आहे आपण. हव्याचं पाणी मुरून याच ठिकाणी येतं. तर या ठिकाणी मी पाणी प्यायला डबडे ठेवलेली बाटली म्हणजे मित्रांनो आपली मोठी बाटली नसती का 1 लिटरची, तिला कापलेली आणि असं मधोमध तिथं 2 भाग केलेलं. तर हवा हे वरच्या साईडने सर्व असा भरावा आहे, आणि इथं मुरून एकदम दगडातनं मुरून स्वच्छ पाणी येते. तर ही जागा बिगा सगळं मीच केलं आहे तयार पाणी प्यायला स्वच्छ, आणि बाटली कापलेली आपली हो का ही, आणि दुसरं एक डबडं ठेवलेलं ते म्हणजे हो का ह्यानी खास पाणी पितो आपण. कसे पाणी प्यायचं आता याला स्वच्छ धुवून मस्तपैकी आपल्या नॅचरल फिल्टरचं पाणी प्यायचं चाललंय. एकदम मस्त गार. हे सगळे मेंढरं आले ते आता काटवानाच्या माथ्यावर मित्रांनो, आणि हे असं जे उकारलंय ना हे सगळे रेल्वेचे हद्द आहे. हे इकडं जेवढे बी काय आहे ना उकारल्याच्या ह्या साईडने हे सगळे रेल्वेचे हद्द आपल्या इकडून गेलेले. आणि एका आपल्या लावराला बघा मित्रांनो असली बेकार जखम झाली ना, दिसते का तुम्हाला बघा, त्याची ना माडी अख्खी फुटली होती मित्रांनो. त्याला तरी आता ते बरं केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, नाही तो सुजली डायरेक्ट फुटली, बेकारी झाली. आता ते वाईज बरं झालं, खाते बिते चालता येते त्याला. तवा जर दाखवलं असतं ना तुम्ही म्हणलं असतं काय झाले, त्याला लय औषध पाणी करून ते बरं केले. आता काटवानाच्या माथ्यावर आपली मेंढरं चरत्यात तर लय मस्त, पण एक विषय, त्या विषय म्हणजे हे काटा आहेत कोयळाचं एकदम खेळ्यासारखं निबार, आणि त्या काट्यामुळं ना मेंढरं लंगडी पण भरपूर होत्यात जास्त प्रमाणात. पण आता पहिली एकदा 2दा आली तेव्हा काय जाणवलं नाही, आणि सकाळी मी मेंढरं इकडं आणतच नव्हतं मित्रांनो, नाही का त्यात मी चुकून लंगडी होऊ शकतात, मी आणत नव्हतो. पण आपली मेंढरं काय ऐकाना थांबानातच इकडं निश्चित इकडं पळायची, निश्चित इकडं पळायची. मग त्यांनी मला पळून शेवटी याच माथ्यावर आली. म्हणलं आता तुमची हाय इच्छा तर चरा या माथ्यावर, नाही का काट तर बघा एवढं बेकार काट्याने वेढलंय ना, तुम्हाला जिकडं बघल या माथ्यावर आलं इकडं बघल तिकडं नुसती कोयटळच ह्याच्यात आपली मेंढरंसुद्धा दिसत नाही. पण मेंढरं चारत्यात सगळं खालून गावात बिवातले फुटलेलं असतं. आज मित्रांनो आपल्या जवळजवळ 5-6 शेरडा चुकलेल्या आहेत, आणि आपल्यासोबत खरंच खूप मोठी दुर्घटना घडली असती. आता ते शेरडा आपल्या तो का तिकडं पलीकडेत त्या पळतच होत्या इकडं तिकडं, तो का दिसल्या का डोंगरात शेरडा चुकून गेलेल्या ह्या सगळ्या, आणि बाकी आपली मेंढरं बघा इथं येत. आता मी त्यांना बोलून घेतले अलीकडं, आज नाही तर लय मोठी दुर्घटना घडली असते नाही का. कुत्री बित्री भरपूर आहेत, त्यांच्या तावडीत गावले असते ना सगळ्या शेरडा मारले असत्या कुत्र्यांनी. आपल्याकडे एकदम जबरदस्त पाऊस आलेला आहे मित्रांनो, अख्खं दुखाट पडलंय, दुखाट काय दिसा नाही बी. बघा मेंढरं बी खाली कोणाची तरी खांडी, आणि आपली सगळी मेंढरं इकडं वरच्या साईडला आहेत. पण आता पाऊस लय जोरात आलाय. आज सुद्धा एका झाडाचा आधार घेतलाय, बसले इथं पण भिजणार. आता ह्या पावसात भिजणार, लय पाऊस आलाय एकदम सगळा. जो पाऊस आलाय ना ह्या पावसात दुखाटच भरपूर पडले. आपल्या तिकडचा वाडा बिडा अजिबात दिसत नाही, आणि पाऊस बी या दुखाटात पाऊस बी लय सणसण येतोय. आपल्याला अख्खं भिजवलं असं. आता या झाडाच्या खाली बसले व्हायच्या आधाराला. सकाळी मला दादा छत्री देत होतं, आणि ऊन पडल्यामुळे मी म्हणलं नाही यायचा पाऊस, काल नाही आला आज बी नाही यायचा, नको म्हणलं छत्री. आता चांगलं गारठावं लागेल. चांगलाच पाऊस आला, आपल्याला भिजवून गेला ती गेला, पण आपल्या ह्या मेंढरांच्या चाऱ्याचं सुद्धा भरपूर नुकसान करून गेला. म्हणजे मेंढरं आता अजून दिवस आहे 2-3 तास, आणि मेंढरं तर बघा सगळी मेंढरं आता उभी राहिल्या ते मित्रांनो. ही दिसतात आहे का खाली तुम्हाला सगळी. आता हे दाईवारलं सगळं गावात चरत्यात आहे का नाही काय जणू. आता त्यांना तणटण्याचा ह्याचा पाला जर खाल्ला तर खाल्ला,
नाही तर मग ही आपली मेंढरं आता बळ उभी करायला लागते, नुसती पळत्यात. एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे, परत पाऊस आलाय फिरून. मग अशी गेला उघडून, आता पुन्हा आलाय. बघा या तळ्यात बघा कसं पडतं ते टिपकं. भरभर पाऊस येते आणि एकदम इकडं निसर्गरम्य वातावरणात आपली मेंढरं आल्या ते. हो आता निघले हळूहळू वाड्याला. इथं बघा कसं हिरवगार आहे मित्रांनो. मेंढरं सगळे आले ते आता चढून मित्रांनो आपली. आणि पडेल बघा आपल्या नानांची मेहर कशी चालले ते बगाटाने. हो सगळ्यांची मेहर आता हळूहळू वाड्याच्या दिशेने निघाले ते. आता आपण भाऊंच्या घरी आता गेलतो जरा बाहेर, डायरेक्ट भाऊंबरोबर गेलतो. मग आता इथनंच आता संध्याकाळची शूटिंग चालू करतोय आपण. तर या ठिकाणी बघा काकीच्या मस्तपैकी भाकरी चाललेत आहे गरमागरम. कालवण काय केले? मूग शिजवलेत. मूग म्हणजे वरण करायचे का आमटी? आता वरणच करायचंय. हा मित्रांनो आज यांच्या घरी मस्तपैकी वरण आहे. आपलं भाऊ बी बसले ते. मग भाऊ बसलोय ना आता निवांत. मेंढरा का गेलता? हा भाऊ बसले ते. या ठिकाणी स्वयंपाक चाललाय. आणि आपले पगू काय करायचे आपल्याला? काय नाही. हा भाषण म्हणायचं नाही. हा म्हणायचं. हा चला यांचं जरा भाषण घेऊ मित्रांनो आपण. दोघा वहीत लिहिलेलं आहे पगूच्या. या ठिकाणी आपल्या आईची मस्तपैकी भजी चाललेली आहेत. हो आई भजी किती बनवायचे ते? 10-12. हां 10-12 भजी. आज आपलं वाड्यावरती जेवण आहे भजी. मस्तपैकी भजी काढायचं चालले. दादांना भजी खाऊ वाटली नाही तर आई काय बनवणार होती तू? बेसन. मस्तपैकी साधं सोपं आपलं बेसन करणार होती, पण दादा म्हणलं बेसन नको भजी काढ. मग त्याकरता आपली आई भजी काढते या ठिकाणी. त्या प्रगतीला, अर्चनाला यांना सगळ्यांना भाषण कोणी लिहून दिले बाई? सरांनीच भाषण लिहून दिले ना. आणि ते तुम्हाला आता कधी म्हणायचे? 15 ऑगस्ट. हां हो का. तर मित्रांनो आपला व्हिडिओ येईलच. तर बघा ह्या ठिकाणी सरांनी मस्तपैकी भाषण सगळ्यांना लिहून दिलेलं आहे. आपल्या अर्चनाला तर बघा किती दिले या बाई. तुझं दाखव भाषण. शपथ हो का सगळ्यात मोठं तुला दिले काय? सगळ्यात मोठं. हा किती जणांना मोठं दिले भाषण? काय आम्हाला दोघांनाच लिहून दिले, नाही तर बाकीच्यांनी लिहून घेतलंय. हां आणि बाबू तुला किती दिले? घेऊन. अरे बाबूला लय छोटस दिले. बाबू हे तूच लिहिलंय काय तुझं? हा तर आता हे आपले मस्तपैकी भाषण म्हणणारे एक जण थोडी झलक घेऊ यांची. स्टार्ट. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रगती आहे आणि मी इयत्ता 3रीत शिकत आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आपण भारत देश 15 ऑगस्ट 1947ला गुलामगिरीतून मुक्त झाला. या दिवशी आपण शत्रू सैनिकांना वंदन करतो. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. मित्रांनो आपल्या प्रगतीने एकदम मस्त असं भाषण आपल्याला म्हणून दाखवलेलं आहे आणि त्याचं सगळंच घेतलं आपण. आता आपली अर्चना. हा बाय म्हण. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचा धान आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अजित आहे. आज 15 ऑगस्ट आपण भारताच्या स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपल्या भारताचा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य 47 मध्ये काय झालं? आपल्या सर्व ह्या मुलांनी छोट्या मस्तपैकी भाषणाची तयारी चालू आहे त्यांची. कधी मिळले तुम्हाला लिहून? आजच मिळलेलं आहे. त्याकरता जरा वाईस ती अडखळ देते. एकदा का मित्रांनो सराव झाला की खडा ती भाषण म्हणू शकतात. त्याकरता आज पहिल्यांदा त्यांना लिहून दिलं होतं सरांनी. आणि मग म्हणलं तुम्हाला आपलं दाखवा होती नेमकी कसं काय म्हणतात, काय ते कसलं भाषण दिले ते तुम्हाला दाखवायचं होतं. त्याकरताच आपण या ठिकाणी उजेडात त्यांना घेऊन आलो होतो देव मंदिरामध्ये. या ठिकाणी मस्तपैकी भजी तळायची चालले ते. आई भज्यांना मिरच्या टाकल्यात का मसाला? मिरच्या खोडून टाकल्या.
खोडून मिरच्या टाकल्या ते आणि भजी आपली आई काढते मस्तपैकी चांगली. तर ती आई कांदा घातला वे नाही ना. आपली एकदम साधी सोपीच भजी चालली. ते काय काय बनवले आज जेवाय? वाईस कुरडे तळले ते हां काके दिले होते. हां हां कुरडे वाईस तळले ते भजी काढले. हां कोरडया आणि भजी मित्रांनो बघा मस्त भजी काढायचं चाललंय ताटात. आईने आता 2-4 भजी काढलेली आहेत आणि आता काय करते आहे थापळ करते. जरा वाईस थापोळं काढते मित्रांनो. थापोळं जरा वाईस चांगलं लागतं आपल्याला आवडतं म्हणून आईला म्हणलं आता भजी बाद झाली थापोळं काढ ह्या तव्यात. थापोळं खायचे आता. आपलं थापोळं तयार होते आता बघा कसला जाळ लागलाय खत्री. खास मित्रांनो आपल्याला भजी आवडणार. आईला थापोळं करायला लावलं. आईला म्हटलं थापोळं कर. आई आता तव्यामध्ये मस्तपैकी थापोळं तयार करते. या ठिकाणी आपला चुलीला मस्त जाळ लागलाय. थापोळं होतंय का नाही आई? होते बघा आई त्याला मस्त बनवते मित्रांनो. साधं सोपंच आपलं चांगलं करायचे. आपलं जेवण आहे या ठिकाणी. थापोळं दिले ही आपली कुरडई त्याचबरोबर चपाती खाली 2 भजी आहेत आणि ही आपली सकाळची सुकट आता आईने तव्यात टाकली आहे बघा. असं तव्यात गरम करून कालवाने एकदम खायला मस्त लागतं. तर हे आहे आजचं आपलं जेवण बघा. जेवण करूया आता.